नमस्कार मंडळी, क्रिशपीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की तुमचे पाय तुम्हाला दररोज संकेत देतात, पण जगातील 90% लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. आपण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेतो. आपण महागडे साबण, क्रीम वापरतो आणि आपले केससुद्धा स्टाईल्स करतो, पण आपण आपल्या शरीराच्या त्या भागाकडे कधीच लक्ष देत नाही जो सकाळपासून रात्रीपर्यंत आपलं संपूर्ण वजन पेलत असतो. ते म्हणजे आपले पाय. कल्पना करा, जेव्हा तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर लाल दिवा लागतो तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही लगेच मेकॅनिककडे धाव घेता, बरोबर? कारण तुम्हाला माहीत असतं की इंजिनमध्ये मोठी समस्या झाली आहे. त्याचप्रमाणे तुमचे पाय तुमच्या शरीराचा डॅशबोर्ड आहे. जर तुमचे पाय वारंवार सुजत असतील किंवा झोपताना तुमच्या तळपायांच्या खाली विचित्र जळजळ जाणवत असेल किंवा थंडी नसतानाही तुमचे पाय थंड पडत असतील, तर त्याला केवळ थकवा म्हणून दुर्लक्षित करू नका. त्याला केवळ वाढतं वय म्हणूनही दुर्लक्षित करू नका. हा केवळ सामान्य थकवा नाही, हा किडनीचा आजार, अनियंत्रित साखर किंवा कमकुवत होत असलेल्या हृदयाचा एक मूक संकेत असू शकतो. तुमचं शरीर ओरडत आहे आणि तुम्हाला सांगत आहे की आत काहीतरी गंभीर समस्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 3 सोप्या पायऱ्या सांगणार आहे. 3 चाचण्या ज्या तुम्ही आता तुमच्या घरात आरामात बसून करू शकता. तुम्हाला कोणत्याही मशीनची गरज नाही, तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या स्वतःच्या हातांचा वापर करून तुमचं शरीर अंतर्गतरित्या व्यवस्थित कार्य करत आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. हा व्हिडिओ न वगळता पूर्णपणे पाहण्याची खात्री करा, कारण मी आता जी 3री पायरी सांगणार आहे ती सर्वात धोकादायक लक्षण उघड करते आणि त्याचा थेट तुमच्या जीवनावरती परिणाम होऊ शकतो. थांबा, आपण त्या लक्षणाबद्दल बोलूया ज्याकडे लोक सर्वाधिक दुर्लक्षित करतात. चला तर मग पहिली चाचणी करूया. याला आपण सूज चाचणी म्हणतो किंवा वैद्यकीय भाषेमध्ये पिटिंग एडिमा चाचणी म्हटलं जातं. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा अंगठा तुमच्या पायाच्या वरच्या भागावरती, जिथे तुमच्या पायाचं हाड आहे, तर बोटांच्या अगदी वर किंवा घोट्याजवळ ठेवा. आता त्या अंगठ्याने त्वचा किंचित आतल्या बाजूला दाबा. सुमारे 5 सेकंद दाबून ठेवा. नंतर तुमचा अंगठा काढा. आता काळजीपूर्वक निरीक्षण करा. जर तुमचा अंगठा काढल्यानंतर तुमची त्वचा लगेच तिच्या मूळ स्थितीत परत आली तर अभिनंदन, तुमचे पाय पूर्णपणे सामान्य आहेत. तथापि जर दाबल्यानंतर एक खळगी तयार झाली आणि ती खळगी काही सेकंद किंवा काही मिनिटे तशीच राहिली तर तेही सामान्य आहे. जर त्वचा हळूहळू वर येत असेल तर सावध राहा, याकडे दुर्लक्ष करू नका. हा खळगा का तयार होतो याचा अर्थ असा की तुमच्या पायांमध्ये पाणी किंवा द्रव जमा होत आहे. शरीरातील 2 सर्वात महत्त्वाचे अवयव योग्यरित्या कार्य करण्यास असमर्थ ठरल्यासच पायांमध्ये पाणी जमा होतं. पहिलं कारण म्हणजे किडनी फेल्युअर, म्हणजे मूत्रपिंड निकामी होत आहे असं. तुमच्या किडनीचं जे काम आहे ते लघवीद्वारे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी द्रव्ये बाहेर टाकणं आहे. तथापि जेव्हा किडनीला नुकसान पोहोचू शकतं तेव्हा ते हे पाणी बाहेर टाकू शकत नाही. गुरुत्वाकर्षणामुळे हे सर्व पाणी खाली सरकतं आणि तुमच्या पायांमध्ये जमा होऊ लागतं. दुसरं कारण म्हणजे हृदयाच्या समस्या, हृदय निकामी होणं. जर तुमचं हृदय कमकुवत असेल तर ते योग्य दाबाने रक्त वर पंप करू शकत नाही. जेव्हा पायाच्या खालच्या भागामध्ये रक्त साचतं तेव्हा शिरांमधून पाणी बाहेर येतं आणि पाय सुजतात. जर तुम्हाला रोज सूज येत असेल किंवा मोजे काढल्यानंतर तुमच्या पायांवर रबराचे खोल ठसे दिसत असतील तर हे एक स्पष्ट लक्षण आहे. तुम्ही आजच तुमच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे. सूज डोळ्यांना दिसते, पण जे डोळ्याला दिसत नाही ती सर्वात मोठी फसवणूक असते. बरेच लोक माझ्याकडे तक्रार करतात आणि म्हणतात, माझे पाय सुन्न झाल्यासारखे वाटत आहे, विचित्र वाटतं, पण वेदना होत नाही, म्हणून मी कोणतीही औषधं घेतलेली नाही. ही सर्वात मोठी फसवणूक आहे. वेदना नसणं हे सर्वात मोठं धोक्याचं चिन्ह आहे. चला तुमची दुसरी चाचणी करूया. तुमचं एक बोट किंवा कापसाचा बोळा घ्या आणि त्याने तुमच्या पायांच्या तळव्यांना, बोटांच्या टोकांना हळुवारपणे स्पर्श करा किंवा तुम्ही डोळे मिटून दुसऱ्या कोणाला तरी तुमच्या पायांच्या तळव्यांना स्पर्श करायला सांगा. तुम्हाला तो स्पर्श पूर्णपणे जाणवतो का? जर तुम्हाला संवेदना कमी झाल्याचा अनुभव येत असेल
किंवा काहीही घातलेलं नसतानाही मोजे घातल्यासारखं वाटत असेल, किंवा झोपताना तुमच्या पायांमध्ये विचित्र मुंग्या आल्यासारखं वाटत असेल, जणू काही हजारो मुंग्या तुमच्या पायांवर सरपटत आहे, किंवा रात्री पायांना तीव्र जळजळ होत असेल, ज्यामुळे तुम्हाला पांघरुणातून पाय बाहेर काढावे लागत असतील, तर मंडळी, हे मधुमेहामुळे नसा खराब झाल्याचं एक मोठं लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेमध्ये याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हटलं जातं. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण मधुमेह किंवा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं सर्वात आधी तुमच्या शरीरातील सर्वात लांब आणि नाजूक नसांवर हल्ला करतं. आपल्या शरीरातील सर्वात लांब नसा आपल्या पायांच्या तळव्यांपर्यंत जातात. जेव्हा साखरेची पातळी सतत जास्त राहते, तेव्हा ती या नसांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे मेंदूशी असलेला त्यांचा संपर्क तुटतो. याकडे दुर्लक्ष केल्यास काय होईल? जर तुमच्या पायाला खिळा, दगड किंवा जखम झाली तर तुम्हाला वेदना जाणवणार नाही, तुमच्या ते लक्षातही येणार नाही, आणि मधुमेहातील जखम तशाही लवकर बऱ्या होत नाही. या लहानशा जखमेचं हळूहळू व्रणात रूपांतर होतं आणि कधीकधी त्यामुळे पायसुद्धा कापावा लागण्याची वेळ येऊ शकते. म्हणून या बधिरतेला अशक्तपणा किंवा थकवा समजण्याची चूक कधीही करू नका. हा तुमच्या शरीराचा धोक्याचा इशारा आहे. खाली कमेंट्स भागामध्ये जाऊन मला नक्की सांगा, जर तुमचे पाय पूर्णपणे निरोगी असतील तर. माझे पाय ठीक आहेत असं लिहा. आणि जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या जाणवत असेल तर निसंकोचपणे लिहा. मला कधीकधी बुटांमुळे वेदना होतात, माझे पाय सुन्न किंवा सुजल्यासारखे वाटतात. जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये हे तिसरं लक्षण आढळलं तर तुम्ही एका दिवसाचाही विलंब न करता ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा, कारण हे लक्षण थेट तुमच्या रक्तप्रवाहाशी संबंधित असू शकतं आणि तुमच्या हृदयासाठी एक मोठा धोकाही असू शकतो. जर बाहेर कितीही उष्णता असली तरी तुमचे पाय नेहमी थंड राहत असतील, तुमच्या शरीराचं तापमान सामान्य राहत असेल पण तुमची बोटे बर्फासारखी थंड राहत असतील, किंवा तुमच्या लक्षात आलं असेल की तुमची बोटे निळी किंवा काळी पडू लागली आहेत, किंवा सर्वात सामान्य लक्षण म्हणजे थोडं जरी चालल्यावर तुमच्या पोटांमध्ये तीव्र वेदना होतात, पोटात गोळा येतो ज्यामुळे तुम्हाला थांबावं लागतं, पण 5 मिनिटे विश्रांती घेताच वेदना नाहीशी होते. जर तुमच्या बाबतीत असं होत असेल तर याचा अर्थ रक्ताभिसरण गंभीरपणे बिघडलेलं असू शकतं. आपल्या पायांपर्यंत शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या ज्या असतात, तर जेव्हा त्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि चरबी जमा होते तेव्हा त्या आकुंचन पावतात. या अडथळ्याला वैद्यकीय भाषेमध्ये पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हटलं जातं. यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. रक्त तुमच्या पायांपर्यंत उष्णता आणि ऑक्सिजन वाहून नेतं. जेव्हा शिरांमध्ये अडथळा आल्यामुळे रक्त तुमच्या पायांपर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा तुमचे पाय थंड होतात. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा निळी पडते. हृदय निकामी होण्याचा आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. थोडा विचार करा, जर तुमच्या पायांमधील शिरा इतक्या बंद झाल्या असतील की रक्त खाली वाहू शकत नाही, तर 99% शक्यता आहे की तुमच्या हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या शिरा देखील बंद झालेल्या असू शकतात. विशेषतः जर तुमचं वय 50पेक्षा जास्त असेल, तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं. हे तुम्हाला येऊ घातलेल्या हृदयविकाराच्या झटक्याची किंवा पक्षाघाताची आगाऊ चेतावणी देत आहे. आता 1 मिनिट शांतपणे विचार करा. जर तुम्ही दररोज रात्री फक्त 2 मिनिटे तुमचे पाय स्पर्श करून पाहिले तर तुम्ही किडनी निकामी होणं, मधुमेहामुळे होणारे व्रण किंवा हृदयातील अडथळे यासारख्या गंभीर आजारांचा अंदाज लावू शकता. तर मग ही 2 मिनिटांची दिनचर्या दररोज आवश्यक नाही का? आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा मोबाईल बाजूला ठेवा आणि तुमच्या पालकांच्या पायांवर या 3 चाचण्या करा. सूज तपासणी, बधिरता तपासणी आणि पायाचं तापमान तपासणं. निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. जर तुमचा या माहितीवरती, या व्हिडिओवरती विश्वास असेल तर तो फक्त तुमच्या फोनपुरता मर्यादित राहू देऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती भारतातील प्रत्येक घरापर्यंत जावी आणि 50 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे, तर कृपया हा व्हिडिओ आताच लाईक करा, तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि काळजीपूर्वक ऐका. तुमच्या प्रेमाने ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक्स मिळतील. मी लवकरच याचा दुसरा भाग रिलीज करेन आणि तो व्हिडिओ तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल.
त्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला भेगा पडलेल्या टाचांबद्दल समजावून सांगेल, ज्याला तुम्ही अनेकदा कोरडी त्वचा समजून त्यावर क्रीम लावत राहता. टाचांमधील भेगा हे थायरॉईडचं लक्षण आहे की एखाद्या मोठ्या व्हिटॅमिनच्या कमतरतेचं. तुमच्या पायांच्या नखांचा रंग बदलणं, पिवळे किंवा काळे होणं हे कोणत्या गंभीर आजाराचं आणि यकृताच्या नुकसानीचं लक्षण आहे. ती 10 सेकंदांची बॅलन्स टेस्ट जी करून तुम्ही तुमच्या मेंदू आणि मज्जासंस्थेबद्दल सत्य त्वरित जाणून घेऊ शकता. आणि रात्री पायांमध्ये होणारी तीव्र जळजळ हे कोणत्या धोकादायक व्हिटॅमिनच्या कमतरतेचं निश्चित लक्षण आहे, हे सर्व तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी हे त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, त्यामुळे दोनदा विचार न करता लाईक बटनवरती क्लिक करा. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.